अच्छा. गुड इव्हनिंग सांगू. टू ऑल ऑफ यू. हो, सुरू केलंय. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण भावना कोचिंग क्लासेस मध्ये जे स्टुडंट सिलेक्ट झाले आहे जवाहर नवोदय विद्यालय, तर त्या मुलांचं एक मीटिंग घेतली आहे झूम मध्ये. म्हणजे मुलांना जे डाऊट्स आहे, क्लास जवाहर नवोदय विद्यालय स्कूल कशी आहे, काय काय शिकवले जाते तिकडे, काय काय करतात, आणि जे मुलांमध्ये भीती असते ना की नाही मला तिथे जायचं नाही, तिथे कसं असते काय असते, हे सगळ्या गोष्टी आपण जे मुलं जे स्टुडंट तिथे राहिले आहे त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याकडे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्ट झालेली गौरी सोळंके आणि स्नेहा सोळंके, दोघी बहिणी बहिणी आहे. तो गौरी 2019 मध्ये सिलेक्ट झाली होती आणि स्नेहा 2020 मध्ये सिलेक्ट झाली होती. तर हे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील की नवोदय मीन्स व्हॉट. ओके. ओके गौरी, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे बेटा? हा. हा, चल. क्लिअर आहे. हा. सांग अ, गौरी, तुझ्याबद्दल मा- सांग पहिले स्टार्टिंगला. माझं नाव गौरी सोळंके आहे. मी हम्म. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकते. मी हम्म. बॅच 2029 मध्ये सिलेक्ट झालेली होती. 29 की नाही, 2029 मध्ये, सॉरी, सिलेक्ट झालेली 19. होती. 19 मध्ये, सॉरी. हा हा हा, 2019 मध्ये सिलेक्ट झाली आहे. तर 2019 अगोदर कुठे होती तू, कोणत्या स्कूलला होती? कुठे मी होती मूर्ती? तिकडं मी आधी मूर्तिजापूरला राहायची आणि तिकडे माझं स्कूल होतं. म्हणजे हा ते जास्त मोठी स्कूल नव्हती, माझी छोटीशीच होती. हा हा. पण मी सीबीएसई मध्येच होती. हम्म. कांबे किड्स म्हणून स्कूल होती, कांबे सरांची. हा. त्याच्यामध्ये होती मी शिकाय. अच्छा अच्छा. मग आणि नंतर मी असेच मग. क्लासेस लावले. आधी माझे ना क्लासेस असेच होते की म्हणजे मी फक्त क्लासेस करायला जायची, की मॅम हम्म. जे सब्जेक्ट शिकवणार, जे स्कूलमध्ये शिकवणार तेच. हम्म. आणि मग नंतर मॅमनी माझ्या मम्मीच्या कोणीतरी मम्मीला सांगितलं रिलेटिव्हनी की हम्म. नवोदय म्हणजे तुमची मुलगी ना ते आता के एम मुंबईमध्ये शिकते डॉक्टरीसाठी. अच्छा अच्छा. तर त्यांनी मम्मीला सांगितलं की म्हणजे माझे मुलं म्हणे नवोदयमध्ये शिकत आहे, तू सुद्धा हम्म. तुझ्या मुलीची एक्झाम द्यायला लाव. हम्म. मम्मीला आधी माहित नव्हतं नवोदय काय असते. कारण बरोबर. आधी कॉन्फिडन्सच नसतं ना अशा गोष्टींची. हा त्यांना असं हा. वाटते की भाई शिकत आहे शिकत आहे. तर बरोबर. मग मम्मीनी स्कूलमध्ये विचारलं की हम्म. हे नवोदय काय असते. मग त्यांनी सांगितलं की नवोदयची एक्झाम असते. मग हम्म. मम्मी हर रोज जायची त्यांना विचारायला स्कूलमध्ये, हे कधी असणार आहे कधी असणार आहे. हप्त्यातून ती जायचीच नेहमी मॅमला विचारायसाठी. मॅम म्हणायची थांब ना, जेव्हा असेल तेव्हा सांगूच आम्ही तुम्हाला. पण माझ्या मम्मीला ना चैनच नाही बसायचा, ती नेहमी जायची विचारायसाठी की हम्म. कधी असणार, म्हणून कधी फॉर्म येणार आहे. मग हम्म. असं कमसे कम 1 महिन्यापर्यंत तिने पुऱ्या स्कूलवाल्यांना पागल करून सोडला की कधी कधी असणार, फॉर्म कधी निघणार आहे नवोदयचे? कधी कधी आम्ही कधी फॉर्म भरू? अच्छा अच्छा. भरायचंय, फॉर्म भरायचंय म्हणून. मग हम्म. नंतर मॅमनी सांगितलं फॉर्म भरायला. मग हम्म. नंतर आम्ही ज्या आमच्या भावना मॅम म्हणजे मॅडम, त्यांनी हम्म. आम्हाला सांगितलं की बेटा फॉर्म जेव्हा निघेल तेव्हा निघेल, तोपर्यंत आपण आपले क्लासेस चालू करून देऊ. मग नंतर तेव्हा मी पहिली एकच मुलगी होती. मग तेव्हा नंतर मग असे माझ्यासोबत 2 मुलं अजून, आम्ही आधी 3च जण होतो. फर्स्ट बॅच तिघच जणांनी तुमचीच होती केलं. 2019 मध्ये. तुम्ही तिघेच हा, होते. तू आम्ही होती. तिघच. अजून कोण होतं? आनंद आनंद पोळकर पोळकर आणि खुशाल आणि पटेल. रिषभ सोळंके. ऋषभ सोळंके. हा हा. खुशाल कोणाच्या बाजूला होता? स्नेहाच्या बाजूला होतं वाटतं ना? त्याच्यामध्ये अच्छा होता. अच्छा. हा, तर ऋषभ ऋषभ बरोबर. हा. आणि आमच्याकडे मग नंतर फॉर्म निघाले. हम्म. आमच्याकडे काही जास्त दिवस होते, 6च महिने होते. तरी हम्म. पण मी केलं हसत खेळत. एवढं काही स्ट्रेस वगैरे नाही घेतला की म्हणजे भाई हे सिलेक्ट व्हायचंय तर मग सगळं सोडून द्यायचं हे करणं वगैरे. आम्ही खेळायचो पण, मस्ती पण करायचो, सगळं एन्जॉय करायचो आणि मग अभ्यासही करायचो. आणि मग मॅमनी आमचे पेपर्स वगैरेही घेतले, आम्ही पेपर पण सॉल्व्ह करायचो. कधी हम्म. असं स्ट्रेस नाही आला की म्हणजे असं नाही वाटलं की हे खूप हार्ड आहे आपल्याच्याने होणार नाहीये म्हणून. कारण हम्म. की आम्हाला गाव होतं मॅमचं आणि मम्मी पप्पा पण सपोर्ट करायचे. हम्म. आणि आम्ही असं खेळत हसत खेळत, कधी मॅम आम्हाला कुठे घेऊन जायच्या स्ट्रेस हम्म. नाही यायला पाहिजे म्हणून. कधी हम्म. आम्ही पार्टी करायला जायचो. कधी हम्म. मॅडम आम्हाला इकडे चाटचे ना इकडे ठेले लागायचे साईडनं, मॅडम हम्म. तिकडे आम्हाला रोडवर घेऊन आणि जायचं तिथे असं. हा बरोबर. ते 6 महिने पार पडले. मग नंतर आमच्या एक्झामचा दिवस आला.
मग तेव्हा तेव्हा पण काय नाही वाटलं की नंबर लागणार नाही लागणार. म्हटलं केला ना अभ्यास, फक्त अभ्यास होऊन केलाय, जाईल. हा होऊन जाईल, बस आपण एकच बोलायचं की नाही, फक्त आपल्याला अभ्यास करायचंय, खूप टेन्शन घेऊन अभ्यास नाही करायचं. फक्त अभ्यास हा. करायचंय आणि आपलं सिलेक्शन होणारच आहे. आपण फक्त एवढंच थांब होतं, अजून काहीच नाही. टेन्शन घेऊन अभ्यास जातं. केलाच नाही आपण, आणि मी तुम्हाला टेन्शन दिलं, पण एवढं पण नाही दिलं की तुम्ही डिप्रेशन मध्ये गेले पाहिजे म्हणून. टेन्शन तर ऍक्च्युअली एवढं स्नेहाला घेतलं होतं. तेच बरोबर, नाही. हा. आणि खूप होतं. मग हा. नंतर आम्ही एक्झाम वगैरेचा दिवस गेला. मग नंतर मॅमनी आमचे पेपर चेक केले. मग चांगले आले तेव्हा मार्क्स वगैरे चांगले आले. मग नंतर आमचं असंच, मग तर आम्हाला मग नंतर 1 महिन्यानंतर रिझल्ट लागला. तेव्हा हम्म. डायरेक्ट मला मेसेज आला. ते पण माझ्या मम्मीचा नंबर नव्हता स्कूलवाल्यांकडे, त्यांच्याकडे स्कूलचा नंबर होता. मग तेव्हा मॅमनी एका साईडच्या काकूला कॉल केला आणि ती काकू घरी आली मम्मीला सांगायला की हिचं सिलेक्शन झालं. तेव्हा हम्म. मला एकदम असं, मी सांगू नाही शकत मला कसं फील होत होतं तेव्हा. हम्म. हम्म. मग तर मग सिलेक्शन झाल्यानंतर गेली. मग नंतर हा मग नंतर पुढे ते डॉक्युमेंट्स वगैरे असतात सबमिशन. फर्स्ट हा, टाइम मी तुमचं ते स्कूल डॉक्युमेंट बघितलं. डॉक्युमेंट हा मी व्हेरिफिकेशन कधी वगैरे केलं, हा फर्स्ट टाइम जाऊन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या दिवशी केलं त्या दिवशी स्कूल बघितली. आताचे पॅरेंट्स खूप हुशार अवेअर झाले की पहिले बघून तू घेऊ नवोदय शाळा कुठे आहे काय आहे. तुमच्या वेळेस तुम्ही डायरेक्ट स्कूलमध्ये गेले, डायरेक्ट व्हेरिफिकेशन, डायरेक्ट ऍडमिशन घेतली, बरोबर. हा, नंतर. माहितच नव्हतं नवोदय काय असते. फक्त एवढं माहित होतं की हा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कूल आहे. आता हम्म. माहित नाही ती कशी आहे, कशी दिसते वगैरे. तेव्हा आम्ही हम्म. गेलो डॉक्युमेंट द्यायला. तेव्हा झालं तिकडं डॉक्युमेंटचं वगैरे. आणि हम्म. मग नंतर 1 महिना दिला. मग ते मेडिकलचे चेकअप वगैरे केला जातं तिकडं. ते हम्म. झालं मेडिकल चेकअप वगैरे. मग त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर सगळं प्रिपरेशन वगैरे केलं मम्मीनी, सामान वगैरे भरायचं. काहीच नाही वाटलं तिथं जायपर्यंत, पण काहीच नाही. सगळे मुलं रडायची, मी रडली पण नाही त्या दिवशी. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, मग मला काही करमत नव्हतं. मी खूप रडायची. मग मम्मी मम्मी पप्पा भेटायला आली की मी त्यांना पकडून ठेवायची की नाही मला जायचं, मला इथं राहायचंच नाही, मला तुम्ही घेऊन. बरं. मग मॅमला विचारलं. एक वेळा मॅम म्हणे की नाही नाही आता नका घेऊन जा, थोड्या दिवसांनी घेऊन जा. मी माझ्या आप्पाला फोन केला की नाही मला घेऊन जा. ते मला घ्यायला आले. मग मी त्यांच्यासोबत घरी गेली. मग मम्मीने मला एवढं सांगितलं की तू जा, एवढं केलं होऊन जाईल. म्हणजे आता नाही करमणार, थोड्या एक दिवसांनी नाही दिवसानंतर करमणार, करून पण जाईल, हा. बरोबर. आणि हा. पूर्ण लाईफ सेट होऊन जाईल जर आता जाशील तर, करिअर छान होईल. तरी ऐकत नव्हती. मग मम्मीने मॅमला बोलवलं घरी. मग त्यांनी मला समजून सांगितलं. म्हटलं ठीक आहे, एक वेळा जाऊन पाहते. मॅम म्हणे की हा, त्या मला म्हणायच्या की ठीक आहे तू यावेळेस जाऊन बघ, तुला नाही करमलं ना तर मीच तुझ्या मम्मीला समजून सांगेल की राहू द्या, नका पाठवू म्हणून. मी हम्म. गेली, मग मला करमायला लागलं. मी तिकडेच वगैरे राहायची. मग फ्रेंड्स पण बनले होते ना तेव्हा. हा, सुरुवातीला कोणी गौरी जेव्हा कोणासोबत. स्टार्टिंगला सिलेक्ट झाली होती तेव्हा जायचं नाही म्हणत होती. तिने तिचे पप्पा मम्मीला म्हटलं मला घ्यायला या. तर मग तिचे पप्पा मम्मी म्हणे नाही तिथे राहा, आम्ही काही दिवसानंतर येऊ. असं तिला टाळत टाळत गेलो आम्ही. मग नंतर तिने शेवटी तिच्या बाबाला फोन केला, म्हणजे तिच्या आजोबाला. मग तिचे आजोबा त्याला घ्यायला आले, मग ते डायरेक्ट घरी येऊन गेले, तिच्या मम्मीला माहित पण नाही. मग नंतर तिच्या मम्मीने मला बोलवलं की मॅडम बघा हिचं सिलेक्शन झालं, लोकांचं सिलेक्शन होत नाही म्हणे, सिलेक्शन झालं, ही परत येऊन गेली म्हणे मॅडम, असं तसं. मग तेव्हा मी गौरीला समजून सांगितलं, म्हटलं गौरी बघ, तू यावेळेस एक चान्स स्वतःला, स्वतःच्या फ्युचर साठी दे. तू जा तिकडे, बघ, जर तुला आवडलं, तुला जर तिकडे सगळ्या गोष्टी एक्सेप्ट झाले तर तू तिथे राहा, आणि जर नाही राहिलं, तुला असं वाटत नाही आता मला राहायचंच नाही, मग तू परत ये. लागलं असतं मी तुला घ्यायला येईल, मी तिला असं पाठवलं होतं. मग ती गेली होती. मग तिथे गेल्यानंतर काय कसं वाटलं तुला? तिथे गेल्यानंतर आधी म्हणजे थोडे दिवस तर करमलं नाही खरं. पण मग नंतर माझे वगैरे बनले छान. मग मी त्यांच्यासोबत राहायची. मग तर घरी यायचो ना मी सुट्ट्यांमध्ये, वेकेशन मध्ये, घरीच हम्म. नाही करमायचं. असं हा. वाटायचं की यार तिकडच छान होतं. मग मम्मीला आम्ही सांगायचं की यार मम्मी करमत नाही आहे घरी. मग मम्मी म्हणायची की जेव्हा जेव्हा तिकडे जायचं, तेव्हा जेव्हा हे होतं तेव्हा तुम्ही म्हणता की तिकडे नाही करमत, आता म्हणताय की घरी नाही करमत. मग असं करत आतापर्यंत आता तिथेच आहे. तिथे मग नाईन्थ मध्ये काय झालं की नाईन्थ मध्ये ना आमचं एक पॉलिसी असते हम्म. मायग्रेशन म्हणून. म्हणजे आता सपोज JNV वाशिमचे मुलं दौसा राजस्थानला जातात. हम्म. अजून हिंगोलीचे मुलं शाळेत इकडे जातात हिमाचल प्रदेशला.
हम्म. असे वेगवेगळे इकडे तसं आमचं नवोदय म्हणजे जवाहर नवोदय अकोलाचं असं असतं की तिथचे मुलं देहरादून उत्तराखंडला जातात हम्म. आणि तिथले सिलेक्टेड मुलं इकडे येतात म्हणजे विलिंगनेस वरही असते. हम्म. सपोज आपल्या इकडचे मुलं जास्त जायला तयार असतात तिकडे, तिकडचे हम्म. मुलं यायला तयार असतात तिकडे, कारण की एवढ्या थंडीमधून एवढ्या गरमीमध्ये यायला त्यांना जमत नाही. जमत नाही, म्हणून ऍटमॉस्फिअर सूट होत नाही. हा. सूट नाही होत. म्हणून हम्म. आपल्या इकडच्या नवोदयवाले चिट्स टाकतात की चिट्स चिट्स म्हणजे ज्यांचे नंबर निघाले नाव निघाले तेच जातील. पण तिकडचे मुलं हा. स्वतःच्या की आम्हाला जायचं आहे, कारण की त्यांना असं असते की तिकडच्या लेकरांना असं असं वाटतं ना त्यांना की आपण एवढ्या थंडीत राहणारे मुलं तिकडे गरमीमध्ये जाऊन त्यांना खूप प्रॉब्लेम व्हायचे इकडे. म्हणजे हम्म. त्यांना स्किन इन्फेक्शन वगैरे व्हायचं, कारण एवढं त्यांना थंड्यात राहण्याची सवय आहे. आणि इकडे हम्म. अचानक एवढी गरमी, आता अकोला म्हटल्यावर खूप गरमी असते महाराष्ट्रामध्ये, तर बर. त्यांना खूप हार्ड जायचं. मग हम्म. असं ते आपलं कल्चर शिकायसाठी आपल्या इकडचं जातात त्यांच्या इकडचं कल्चर शिकायसाठी. मला इकडेच तर नाही करमायचं, म्हणून मी मम्मीला म्हटलं मम्मी मी जाणार नाहीये तिकडे. मग एक वेळा मी मम्मीला म्हटलं मम्मी जाऊ का, मम्मी म्हणे नाही नको जाऊ, तू अजून तिकडे जाशील मग अजून रडशील. मग म्हणून मी म्हटलं की नाही इथेच. मग इकडे ते आले ते फ्रेंड्स वगैरे देहरादूनचे, ते आपल्यासोबत चांगले राहायचे, आपण त्यांच्याशी चांगलं राहायचं, म्हणजे अशी फ्रेंडशिप वाढायची त्यांच्यासोबत. ते हम्म. त्यांच्या इकडचं कल्चर आपल्याला सांगायचे की त्यांचं उत्तराखंड कसं आहे, त्याचं कसं आहे, तिचं कल्चर काय आहे, तिचे फेस्टिवल्स काय आहेत, आणि आपल्या इकडचे मुलं त्यांना सांगायचे. असं करून करून एका म्हणजे की असं की आपल्या इंडियाच्या अंदरचेच, कसं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्याला बाहेरचं माहित नसते की बाहेरचं कल्चर काय आहे. बरोबर. त्यांचे फेस्टिवल काय आहेत, ते कसे सेलिब्रेट करतात, हम्म. त्यांच्या इकडचे रिवाज काय असतात, रिच्युअल्स काय असतात, हम्म. बरोबर. आपल्याला काहीच नसते. आणि त्यांनाही काही माहित नव्हतं इकडे महाराष्ट्राचं. मग जेव्हा ते आले, त्यांना ते गणपती त्यांच्या हाताने बसवण्यात आला इकडे. अच्छा, अजून त्यांना सगळं म्हणजे ते आपले जे शिकवण्यात आलं की स्कूलमध्ये तुमचे सगळे फेस्टिवल सेलिब्रेट करतात नवोदय मध्ये? हा, पोळा वगैरे व्हायचा ना, पोळा, हा तर महालक्ष्मीच्या जेवणासाठी त्यांना अच्छा ते वडकीचे आमच्या साईडला आमच्या ना कॅन्टीन वाला काकू असायचा. मग त्यांची तर त्या देहरादूनच्या मुलांना त्यांची तर जेवण करायला न्यायचं महालक्ष्मीचं, बापरे. कारण की हा. माहित पडायला माहित पाहिजे. पडलं आपलं आपलं पोळा आपलं आपल्या इकडचं कल्चर काय, महाराष्ट्रीय कल्चर काय, म्हणजे आपले महाराष्ट्रीय कल्चर सगळं त्यांना सांगितले, पोळा गणपती वगैरे सगळे त्यांनी एन्जॉय केले म्हणजे आपल्याकडे. आणि हम्म. त्यांना ते समजत नाही की हे काय आहे, ते साबुदाणा ना त्यांना हम्म. आवडायचं पण समजायचंच नाही की हे काय आहे. तर ते त्यांना काही दुसरंच नाव ठेवायचं, कधी त्यांना मेंढकचे अंडे म्हणायचे, कधी काही त्यांच्या म्हणायचे तिकडच्या लँग्वेज मध्ये. हा. लँग्वेज मध्ये, की त्यांना अच्छा. आणि ते एवढे म्हणजे वेगळेच. त्यांना आपल्या इकडचं त्यांना काय नाही, त्यांना जास्त तिखट नाही आवडत. मग आम्हाला समजलं की कोणत्या कुठे आपल्याच इंडियामध्ये ना वेगळ्या वेगळ्या जागी अलग अलग असते. त्यांना हम्म. जास्त तिखट खायची सवय नाही आणि आपल्याला जास्त फिकं खायची तिकट सवय नाही. सवय नाही. हा. असं आहे. असं असं करून माहित पडते. जर आपण बाहेरच्या स्कूलमध्ये असतो आपल्याला माहितच नसतं की भाई कसं असतं उत्तराखंड. हम्म. आताही ते फ्रेंड्स आपल्या टच मध्ये आहेत. आता त्यांचे मम्मी पप्पा मला कॉल करून विचारतात की बेटा कैसे हो, कसे आहे, आणि तेही सांगतात की इकडे आलं की आमच्या इथं या, अच्छा, अच्छा, आमच्या इथं म्हणजे राहा. बॉन्डिंग झाली तुमची क्रिएट त्यांच्यासोबत. हा. मग नवोदय मध्ये तुम्हाला जेव्हा जवाहर नवोदय त्या विद्यालयामध्ये तुम्हाला सगळे म्हणजे सगळे फेस्टिवल तुम्ही सेलिब्रेट करायचे? हो, तुम्ही तिथे पूर्ण तिथेच जेवढे राहायचे? म्हणजे आता तुमच्या पॅरेंट्सला असं वाटत अरे आपल्याकडे तिथे गणपती बसते, आपली मुलगी तिथे शाळेमध्ये राहते, काय होते काय माहिती ती मुलगी कसं करते, पण तुम्हाला तिथे करमायचं मग सगळे फेस्टिवल सेलिब्रेट करायचे हो, सगळे? आम्ही सगळं करायचो. पोळाही करायचो, एकादशीही करायचो, त्याच्यानंतर ख्रिसमस वगैरे पूर्ण करायचो पूर्ण. म्हणजे अच्छा. सर्व धर्माचे. आणि तिथे असं काही नाही की सपोज माझी एक फ्रेंड मुस्लिम आहे, माझी हा. एक फ्रेंड ख्रिश्चन आहे, एक अच्छा. बुद्धिस्ट आहे. हा. तिच्या इथं कसं आहे की ते काही सेलिब्रेट नाही करणार ना, पण असं आहे बरोबर. की ते पण सेलिब्रेट करणार. अच्छा, ते अच्छा. सुद्धा गणपती, ते मुस्लिम असून सुद्धा गणपती आणायला हेल्प करणार, अच्छा, त्यांची अच्छा. पूजा करणार. हा. असं म्हणजे शिकवलं म्हणजे जातं की नाही बाई आपल्याकडे सेमच आहे. सगळं धर्म समभाव सगळं सारखे धर्म आहे आपल्यासाठी, म्हणजे सगळे धर्माचे सगळे फेस्टिवल सेलिब्रेट करायचे तुम्ही तिकडे ना? ते अच्छा, अच्छा. करायचो आम्ही सगळं. आणि कसं होतं म्हणजे तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये होते नवोदयच्या, तुमचं काय रुटीन सकाळचं मॉर्निंग उठायचं? आम्ही सकाळी उठायचो 5 ला, हा. कारण की आमची 5:30 ला लगेच पीटी राहायची रनिंग वगैरे.
बरोबर. आम्ही 5:30 ते 6:30, 6:30 नाही, हा तू आमचं पण सगळं बोल ना. हम्म. मॅम 5:30 ते 6 वाजेपर्यंत पीटी एक्सरसाइज. हा. नंतर 6 ते हा म्हणजे नाही, 6 ते 7च्या मधात तुम्हाला फ्रेश रिफ्रेश जे पण व्हायचंय ते होऊन जायचं. आणि हम्म. तयारी वगैरे केली. 7 ते 7:15च्या मधामध्ये टी टाइम आणि म्हणजे सर्व मिळत होतं, कॉफी टी चाय जे कॉफी पाहिजे ते जे सर्व पाहिजे ते. हम्म. मग अच्छा. 7:15 ते 7:30 पर्यंत असेंब्ली हॉलमध्ये म्हणजे जमा व्हायचं होतं असेंब्लीसाठी. अच्छा. अच्छा. नंतर 7:30 ते पावणे 8 वाजेपर्यंत असेंब्ली होत होती. हम्म. असेंब्लीमध्ये पण नवोदयची एक प्रार्थना असते, खूप चांगली असते ते. आणि न्यूज खूप शिकायला कसं आम्ही टीव्ही नाही राहायची ना तिकडे, हा तर हा हा न्यूज असं जसं की रिपोर्टर्स कसे न्यूज सांगतात टीव्ही वरती, हा हा तसं हा. मागून ना, मागून आम्ही हे लावायचो, काय म्हणतात, बॅकग्राऊंड म्युझिक. आणि अच्छा. त्याच्यामध्ये जसं ते रिपोर्टर सांगतो ना न्यूज कशी हा असते, हा आजची हा न्यूज हा. काय आहे. ते सांगायचे. अच्छा अच्छा. हा. मग नंतर स्पेशल असेंब्ली स्पेशल वगैरे नंतर. आहे. असेंब्ली नंतर मग 9 वाजेपर्यंत 2 लेक्चर व्हायचे. हम्म. नंतर 9 वाजता ब्रेकफास्ट, 9 ते 9:30 पर्यंत. नंतर ब्रेकफास्ट मध्ये 9:30 काय ते काय दीड. राहायचं तुम्हाला? ब्रेकफास्ट मध्ये रोज म्हणजे हफ्त्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळं राहतं. हा, मेन्यू हे होता, ठरलेला ते होता. ठरलेलं होतं म्हणजे मंडे ट्यूसडे म्हणजे उसळ असेल, मग बॉईल एग असेल, फ्रूट होते, दूध वगैरे होतं का? मॅम हफ्त्यातून 2 वेळा नॉनव्हेज मिळत होतं तिथे. मिळत अच्छा. होतं, ज्यांना घ्यायचंय नॉनव्हेज खा, ज्यांना व्हेज आहे, ज्यांना नाही चालत हा. त्यांना व्हेज असतं, व्हेज पण ज्यांना अंडे असतं. अच्छा. खायचं असं. अच्छा. आणि मग नंतर 6 वाजता आमचे पण हे स्नॅक्स व्हायचे ना, तेव्हा आम्हाला फ्रुट्स भेटायचे. हा. अच्छा. आणि मग 9:30 पर्यंत ब्रेकफास्ट राहायचं तुमचं नंतर. मग क्लास चालायचे. हा, मग 1:30 वाजेपर्यंत क्लास, नंतर 1:30 वाजता लंच ब्रेक. अच्छा. मग दीड लंच ते मध्ये काय काय दोन राहायचं? लंच मध्ये पण सर्व सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे सर्व ऑल प्रकारच्या. टाईप सगळं झालं, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स पण सगळे, भाजी सगळं, डाळ सगळं सगळं. मेथी, अजून पालक, त्याच्यानंतर कधी 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 खायला नाही ते पण भेटलं तुम्हाला खायला तिकडे? असं काही नाहीये की तुम्हाला आवडत नाही तुम्ही नाही खायचं, असं नाहीये. खावंच लागतं तिकडं. अच्छा. मग नंतर आणि 2 पर्यंत दीड लंच. हा. थर्सडेला मग 2 ते. स्पेशल होतात. मग 2 ते 3 वाजेपर्यंत हम्म. आम्ही स्वतःचा टाइम झोपायचो वगैरे थोडस, हा, कोणाला अभ्यास करायचा असेल तर ते. नंतर 3:30 ते 4:30 वाजेपर्यंत रिमिडियल होत होती. नंतर त्याच्यामध्ये काय 4:30 ते घ्यायचं? रिमिडियल मध्ये म्हणजे ट्युशन टाईप, म्हणजे ट्युशन तर नव्हती होत तिथं, एक्स्ट्रा क्लासेस होत होते अच्छा, रिमिडियल ज्यांना काही मध्ये. डिफिकल्टी डाऊट सेशन घ्यायचे 1 तास. हा, असंच डाऊट असं टाईप सेशन मध्ये किंवा कोणाचा सिलेबस मागे आहे असं. ते हा. घ्यायचं. मग 3:30 नंतर. नंतर 3:30 ते पावणे 4 पर्यंत डबल म्हणजे हाऊसवर यायचं वगैरे. नंतर युनिफॉर्म चेंज करून गेम किट घालायची आणि स्पोर्ट युनिफॉर्म घालायचा. हा, 4:30 वाजतापासून. हा, 4:30 पासून तर. 4:30 पासून तर आम्ही 5 पर्यंत थोडस परत फ्रेश वगैरे व्हायचं. पावणे 5 पर्यंत आमचं स्पोर्ट युनिफॉर्म वगैरे घालायचं. हम्म. मग नंतर आम्ही ग्राउंडवर जायचो, तिकडे आम्हाला रोल कॉल व्हायचा. मग नंतर आम्ही तिकडे आमचे आमचे जे गेम्स आहेत, सपोज हिचा बॅडमिंटन आणि माझा पण बॅडमिंटनच होता. आम्ही अच्छा, आमच्या ग्राउंडवर तिकडनं जाऊन चूज केलं होतं म्हणजे सगळे सगळे टाईपचे स्पोर्ट्स आहे का तिकडे? चेस, फुटबॉल, व्हॉलीबॉल सगळे. तुम्हाला जे हो घ्यायचे तुम्ही सर. ते एक स्पोर्ट्स चूज करावं लागेल तुम्हाला, आणि ते स्पोर्ट्स खेळावं लागेल संध्याकाळी असं. हा, आणि मॅम कंपल्सरी आहे, म्हणजे असं असते की जेवढी स्टडी इम्पॉर्टंट आहे ना, तेवढंच खेळणं पण इम्पॉर्टंट आहे. अच्छा ते अच्छा. कंपल्सरी आहे तिकडे. स्पोर्ट्स कंपल्स दिले होते आहे तुम्हाला. अच्छा, किती तास राहायचे स्पोर्ट्स तुमचं मग? 1 तास पर्यंत आम्ही खेळायचो. मग नंतर परत आम्हाला अर्धा तास मिळायचा, आम्ही त्याच्यामध्ये फ्रेश वगैरे व्हायचो, स्नॅक्स मिळायचे. हम्म. मग 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत स्टडी असायची, सेल्फ स्टडी. आणि हम्म. 8:30 वाजता डिनर. आणि मग 9 ते 10:30 वाजेपर्यंत डबल स्टडी. मग 10:30 वाजता सर्वांचे लाईट्स ऑफ कंपल्सरी. आणि त्याच्यामध्ये आमच्या हाऊस मॅडम ज्या आहेत ते आम्हाला येऊन चेक गोष्ट वगैरे करायचे. सांगायचं. हा. हा, सांगायचं आहे की तुमचा नाही आहे, दिवस. कुठे गेली मुलगी, सगळं लक्ष द्यायचे ना मुलीवर व्यवस्थित. होतं की नाही? त्यांच्याशी बोलायचं, काही प्रॉब्लेम आहे का वगैरे, हाऊसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काही अनकम्फर्टेबल वाटत आहे, तर हम्म. ते तसं वगैरे. म्हणजे असं
मध्ये ना असं म्हणजे करमत नाही मोस्ट ऑफ द जणांना. तर तिथं काउन्सिलिंग सेंटर पण असतं प्रत्येक काउन्सिलिंग सेंटर असतात. अच्छा अच्छा. म्हणजे हा तुमचं ह्याला रुटीन दिवस भरायचं आहे की नाही? हा सकाळी किती वाजता? आणि 5:30. 5:30. आणि मॅम 5:30. मेन म्हणजे होत हा. म्हणजे असं आणि बॉडी पुरी बिझी असं पण असते ना. नाहीये की टीचर्स फक्त आपल्या महाराष्ट्राचे असं नाहीये. टीचर्स ऑल इंडियाचे असतात. मग त्यांच्यामुळे पण शिकायला मिळतं त्यांच्या काही ना काही इथचं कल्चर वेगळं. वगैरे. अच्छा अच्छा. हम्म. हा. म्हणजे 9:30 पण तुम्ही झोपून जायचं, मग सकाळी उठा 5 वाजता ना. तर तुमचं हा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी पण व्हायची, तुमचं खेळणं वगैरे पण व्हायचं आणि अभ्यास पण व्हायचं, बरोबर? आणि हा तुम्हाला नवोदय मध्ये काय काय भेटलं? तुम्हाला युनिफॉर्म कोणते कोणते भेटले, काय काय भेटायचं? स्पोर्ट युनिफॉर्म, मग स्कूल युनिफॉर्म. त्याच्यानंतर स्पोर्ट शूज, हम्म. स्कूलचा शूज, हम्म. स्कूल युनिफॉर्म. स्कूल युनिफॉर्म नोटबुक्स आणि वगैरे. ट्रॅक सूट वगैरे, नोटबुक्स, टेक्स्ट बुक सर्व स्कूल मधूनच. तुम्हाला काही घ्यायची गरज पडली नाही. इवन मॅम आम्हाला ना म्हणजे हा साबण वगैरे सगळं तिथंच मिळायचं. ब्रश, टूथपेस्ट सर्व तिथे. सगळं तुम्हाला आणि भेटायचं. हा पोरी सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे असतात ना, ते पण ते द्यायचे, अरे सुद्धा. वा. अच्छा, सगळंच भेटलं पण. घरून काही घेऊन जायची गरज नाही, फक्त घरून तुम्हाला जायचं होतं. हा स्लीपर्स सगळं. पण मिळते तिथे मिळते. काय मिळते? स्लीपर्स 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 पण चप्पल वगैरे. चालायचं तुम्हाला घरी, क्लासमध्ये म्हणजे बेडरूम मध्ये राहायला ना. स्लीपर्स, चप्पल्स हा वगैरे. अच्छा अच्छा. हा आणि युनिफॉर्म तर आहे तुम्हाला. स्वेटर, स्वेटर, ट्रॅक सूट, त्याच्यानंतर बेडशीट्स, पिलो कव्हर, मग त्याच्यानंतर मॅट्रेस, अजून सगळं त्यात जो होतं आमच्याकडे. सगळंच भेटलं मग तुम्हाला. सगळं त्यांचं होतं. त्यांच्याकडे होतं ना. आणि टीचर्स वगैरे कसं होतं, म्हणजे बिहेवियर कसं होतं चांगलं टीचर्स होतं मॅम. लोकांचं? छान होतं. सगळं शिकवायचे, छान. काही डाऊट्स वगैरे नाही ठेवायचे, सगळे डाऊट्स क्लिअर करा म्हणे, है ना? समजून सांगायचे ना. टीचर, हा तिचे टीचर्स छान होते. म्हणजे ते आमच्यासोबत कधी रूड नाही वागायचे, चांगल्यानी बोलायचे आमच्याशी. अजून काही प्रॉब्लेम असेल तर ते चांगल्यानी सॉल्व्ह करून घ्यायचे. म्हणजे टीचर्स फ्रेंड सारखे होते आमच्यासाठी. म्हणजे मम्मी पप्पा कसं समजून घेतात ना, ते पण हम्म. तसेच होते. ते म्हणायचे, ते आमच्या मम्मी पप्पालाही म्हणायचे की तुम्ही त्यांच्या घरी मम्मी पप्पा म्हणे, आम्ही इथं त्यांचे मम्मी पप्पा आहे. अच्छा. आणि तुमचे वार्डन असं. मॅम कसे होते? ते स्ट्रिक होते का? हा, पण चांगले होते. छान होते, छान होते. लक्ष द्यायचे, सगळ्यांकडे लक्ष द्यायचे ना. हो. हा. अच्छा अच्छा. आणि तुमचे, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला नवोदय मध्ये, गौरी? काय नवोदय तुम्ही मुलांना काय एक्सपिरियन्स सांगेल की नवोदय खरंच चांगला आहे की नाही आहे? ना कसं होतं की जनरली दुसऱ्या स्कूलचे मुलं काय करतात की ते 10th पर्यंत मम्मी पप्पा सोबत हम्म. असतात. मग त्याच्यानंतर ते स्कूल त्यांचं मम्मी पप्पाला सोडून त्यांना जावं लागतं 10th नंतर. हम्म. काही जातात, काही नाही जात, काही तिथेच राहतात हम्म. असं. मग त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाऊन त्यांना मग ते होम सिकनेस फील होते. हम्म. पण सपोज जर आम्ही गेलो तर आम्हाला होम सिकनेस फील नाही होणार, कारण आम्ही आधीपासून मम्मी पप्पा दूर हा. राहिलेले आहे. बरं, म्हणजे तुम्हाला एक सवय पडून गेली की तुम्ही ग्रॅज्युएशन साठी जर बाहेर सिटीमध्ये पण गेले तर तुम्ही तुमच्या पॅरेंटला सोडून राहू शकता, कॉन्सन्ट्रेट तुमच्या स्टडीला करू शकता, बरोबर की नाही? आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की एक कम्फर्ट झोन असतो ना घरी, की हा. म्हणजे की कम्फर्टेबल मध्ये ठेवतात की तुला गरमी होते, ठीक हम्म. आहे तुझ्यासाठी कूलर लावून देऊ. तुला हा. काही होते, ठीक आहे आपण हे करू. तुझी हा. तब्येत बरी नाही, नको जाऊ स्कूलमध्ये. हा. असं पण तिथे नसतं. तिथे खूप स्ट्रॉंग बनवतात. तिकडे ऍडजस्ट कसं करायचं असतं ते हा. शिकवतात. आता असं असायचं ना की आम्ही उन्हाळ्यात तिथे असायचो, आम्हाला कूलर्स नसायचे, आम्हाला हा. फक्त फॅन्स असायचे. अच्छा. त्याच्यात आम्हाला आता आम्ही पुरा एप्रिल महिना तिकडे काढायचो. हा. तर तिकडे सगळं सहन करावं लागायचं की एवढं. आता अकोलामध्ये खूप गरमी असते हा, आपल्याकडे आणि खूप त्या गरमी आहे, आपल्याकडे हा बरोबर. बाकीचे नाही एवढं. आपल्याकडे खूप एक्स्ट्रीम गरमी आहे, 40 ऊपर टेम्परेचर आहे, म्हणजे सांगू शकत नाही आपण. आपल्या घरात जर एप्रिल आपण महिना 2-2, 3-3 कूलर लावला तरी आपल्याला वाटत नाही की गरमी आहे की नाही आहे, गरमीच वाटते असं वाटतं ना. आणि ते पण आम्ही एप्रिल महिन्यात तिथे राहायचो. तुम्हाला सुट्ट्या किती मग दिवस ते राहायचे मग? आम्हाला 2 महिने याच्या राहायच्या, समर वेकेशन आणि समर दिवाळी वेकेशन टू वेकेशन एक मंथ. महिना. दिवाळी हा वेकेशन आणि 1 महिना राहायचे? दसऱ्याचे 1-2 दिवस अगोदरच आम्ही घरी राहायचो. अच्छा. पुरा दिवाळी
टेन्थ आणि ट्वेल्थला मॅम म्हणजे असं स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. 10th आणि 12thला नसतं सुट्ट्या एवढ्या नाही, जास्त नाही. जाऊ कारण देत की त्यांचे तेव्हा. रिटेन्शन आमचे सकाळी स्टडी राहायचे 10th मध्ये तर एकदम हो. सकाळी अच्छा. सगळे सकाळी आणि लेट पर्यंत स्टडी चालायची आमची हा. 10th मध्ये. आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये ते तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये तुम्हाला नॅशनल इंटरनॅशनल स्टेट लेवलला खेळायला घेऊन जायचे का स्नेहा गौरी तुम्हाला? तुम्ही गेले आहात घेऊन का? जायचे. मॅम मी गेलेली आहे म्हणजे कला उत्सवसाठी गेली होती को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मधून. अच्छा आर्ट्स अच्छा. वगैरे असते ना त्यामधून गेली होती टॉय मेकिंग मध्ये. अच्छा अच्छा. माझं हेल्थ मध्ये प्रॉब्लेम आला. माझं झालं होतं सिलेक्शन हा हा याच्यासाठी बॅडमिंटन. मी हा जाणार होते माडेला की जळगावला होतं कुठेतरी. हा हा हा. झालं होतं selection, पण ते थोडी तब्येत बिघडली तेव्हाच. मग अच्छा. नंतर कसं पाहावं लागतं ना मुलांना बाहेर घेऊन जाण्यासाठी. हा तर मग गेलीच नाही. मग नंतर माझं 10th चालू झालं. मग हा जायला मिळालंच नाही. 10th मध्ये जायला नाही मिळालं. 10th मध्ये अभ्यासच करावा लागतो. आणि हा. मग ते वगैरे पण असतात म्हणजे ते स्वतः अरेंज करतात ट्रिप्स आणि त्यांचे स्वतःचे पैसे असतात सर्व गव्हर्नमेंटच सर्व करते. ट्रिप वगैरे पण असते का? हो आम्ही गेलो होतो अजंठाला. आणि म्हणजे नियर बाय जे पण स्टेशन आहेत म्हणजे चांगले चांगले कुठं कुठं म्हणजे सेंटर्स वगैरे लागतात म्हणजे असं फिरायला सपोज घेऊन इथं अकोला. तुमचं. हा अच्छा फिरायला अच्छा. सपोज इथं अकोल्यामध्ये पीडीकेपी आहे ना. हा. तर तिथे वर्षातून एक वेळा मेळावा लागतो तिथे पण नेलं होतं आम्हाला. स्नेहाचा तुझा फोटो दिसत नाही व्यवस्थित क्लिअर बेटा कॅमेऱ्यामध्ये थोडं खाली वाग ना. असं हा आता दिसते हा. हा. कुठे तुम्ही कुठे कुठे गेले होते ट्रिप टूर मध्ये? आम्ही अजंठा केव्स गेलो होतो मॅम. अच्छा आणि तुम्ही मग माझ्याकडे का नाही आले तेव्हा औरंगाबादला मी औरंगाबादला तर होती. आपलं कॉन्टॅक्टच नाही आहे की नाही? मॅम तुम्हाला भेटायला येऊन. या भेटायला या. आता मी औरंगाबादला राहते. औरंगाबाद मध्ये क्लासेस चालू केले. तू रमन कुठे कुठे सायन्स गेली? सेंटर. गौरी रमन तू कुठे सायन्स गेली सेंटर. टूर मध्ये? मी टूर मध्ये आमच्या बॅचचे गेले होते नागपूरला रमन सायन्स सेंटर मध्ये. अच्छा रमन सायन्स आणि सेंटर हा. ड्रॅगन पॅलेसला. हा ड्रॅगन पॅलेसला पण गेलो होतो. अच्छा अच्छा हा. म्हणजे वर्षातून एकदा टूर राहायचं की फक्त एक एक बॅचला एक टूर राहायचं? नाही वर्षातून फक्त 10th आणि 12th सोडून. हा 10th आणि 12th ला सोडून. अच्छा. 10th आणि 12th राहायचं का? 10th आणि 12th सोडून तुमचे टूर राहायचे बाकी सगळे क्लासेस टूर राहायचे म्हणजे दरवर्षी 6, 7, 8, 9, 10th नको आणि 11th है ना असं. आणि अजून दरवर्षी. अच्छा. आणि ते 9th मायग्रेशन पॉलिसी कसं आहे स्नेहा? मॅम मायग्रेशन म्हणजे तिथं म्हणजे मॅम मायग्रेशन म्हणजे ना आमची चार्जिंग संपत फोनला चार्जिंग थांबा 2 मिनिट. अच्छा अच्छा चालेल लावा पुन्हा चालेल चालेल लावा. मॅम ते काय ना की आम्ही मायग्रेशन पॉलिसी मायग्रेशन हा. मॅम नाईन्थला असते म्हणजे का ती? मायग्रेशन म्हणजे नॉन हिंदी स्टेट मधून हिंदी स्टेट मध्ये नेतात ते. अच्छा अच्छा तिथे काय कल्चर करायचं? भाषा शिकायचं कल्चर तिकडे सेम असंच चालतं जसं आपलं असतं तसंच. म्हणजे तुम्हाला आता हा दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन शिकायचं दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन तुम्हाला राहायचंय 11th 12th असं करायचं तिकडे असं का? नाही फक्त नाईन्थ फक्त नाईन्थ. एकच एकच इयर? हा एकच वर्षासाठी. अच्छा म्हणजे एकच इयर तुम्ही तिथे जाऊन राहा. तिकडचं कल्चर म्हणजे सगळे जवाहर नवोदय विद्यालय जिथे पण जेवढं पण आपल्या आहे स्टेट्स मध्ये सगळ्या सिलेबस सगळ्या सारखंच आहे काही वेगळं तर नाहीये. सगळ्या सिलेबस सारखंच आहे ना? सेम सेम. सेम फक्त तुम्हाला तिकडे जाऊन एक लँग्वेज शिकायला भेटायची असंच ना? मॅम मेन म्हणजे असं आहे की देहरादूनचे जे मुलं आहेत ना त्यांना 9th पर्यंत मराठी शिकवलं जातं. हो. हो देहरादूनच्या नवोदयवाल्यांना त्यांना मराठी शिकवलं 9th पर्यंत ते शिकतात. आणि तुम्हाला? म्हणजे नवोदयमध्ये सीबीएसई एज्युकेशन प्रोव्हाइड केले जाते जे की बाहेर आपल्याला माहिती आहे खूप एक्सपेन्सिव्ह असते. हा बरोबर. अकोल्यामध्येच असे खूप सारे स्कूल आहेत ज्यांचं वर्षाचं जर काढलं ना म्हणजे वर्षाचं अच्छा. चार्ज हा. लाखो वर जाणार आरामशीर. आहे आमच्या औरंगाबादला फर्स्ट क्लासची मुलांची फी 1.5 ते 2-2 लाख रुपये फक्त फर्स्ट क्लासची मुलांची एवढी फीज आहे. आणि तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कशात भेटते फ्री मध्ये भेटते. मग तुम्हाला काय हा करायची एक मेहनत
अभ्यास, अजून काहीच नाही असंच ना. आणि ते ते जे मोठे मोठे ऑफिसर्स आहेत ना, त्यांना मिळवतात स्टुडंट सोबत, त्यांना गाईड करतात. जसं IAS ला बोलवतात, आमच्या स्कूलमध्ये हा, ते IPS ला येतात बोलवतात, तिकडे विजिट करायला, करायला येतात अच्छा, स्कूल. स्कूलमध्ये पाहायला मध्ये की मोटिवेशनल कसे स्पीच द्यायला. हा हा हा. हा. अच्छा अच्छा. आणि ते तुमचं ते बँगलोर दक्षिणाचं काय एक्झाम होती स्नेहा तुझी, सांग होती एकदा. मॅम 10th मध्ये ना पहिले शॉर्टलिस्ट, म्हणजे रँक वाईज आणखीन पर्सेंटेज वाईज शॉर्टलिस्ट होते. मग अच्छा. शॉर्टलिस्ट इकडून येते, पुणे इकडून. तर हम्म. त्याच्यामध्ये ते शॉर्टलिस्टेड स्टुडंट्स असतात दक्षिणासाठी सिलेक्ट झालेले. मग हम्म. त्यांना एक पेपर द्यावा लागतो दक्षिणा म्हणून. जर का त्या पेपरमध्ये आपलं सिलेक्शन होते, हम्म. तर मग आपल्याला नीटसाठी पुणेमध्ये फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जाते 2 वर्षासाठी. हम्म. जे बरोबर. कोचिंग. आणि मॅम दक्षिणाचा ना म्हणजे रिझल्ट खूप टॉपवर असतो, म्हणजे सिलेक्शन रेशो खूप आहे दक्षिणाचा. आणि यावेळेस ना मॅम, दक्षिणा पुणेमध्ये म्हणे, माझी एक फ्रेंड आहे तिथे, ती हा. सांगायची की त्या इकडचे 80 मुलांमधून 56. 18 मुलांमधून 74 हे MBBS जाणार आहेत. हा. अच्छा. हा. आणि ते पण स्कूलमध्ये, आणि ते पण 40+ एम्स जाणार आहेत. हा, एम्स मध्ये. एम्स मध्ये. हा. हा, 40+40 एवढा सिलेक्शन रेशो तर फिजिक्स वाल्याचा पण नसणार जेवढा यांचा सिलेक्शन रेशो आहे. हो. आणि मॅम JEE वाल्यांना बँगलोर इथे कोचिंग दिली आणि जाते. तिथं मॅम काही चार्ज नाही, काही फीज नाही, जसं नवोदय तसंच दक्षिणा. दक्षिण कसं सेम फीस, फ्री फीस, सगळं खाणं पिणं सगळं फ्री. नाही, काहीच काहीच नाही, नाही. काहीच. म्हणजे तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये पास, दक्षिणाचे पास झाले तर तुम्हाला डायरेक्ट एम्स मध्ये भेटणार तुमचं ऍडमिशन, असंच ना. हा, हा, ते अभ्यास तसंच. करावा लागेल तिकडे, तिकडे ते हा, कोचिंग अभ्यास देतात करा. आपल्याला, टफ बनवतात. कारण की मॅम 80 मुलांमधून 40 जर जाणार असणार एम्सला, तर ते किती हुशार मुलं असणार, किती ऑल इंडिया मधून किती जास्त झालेले. हा हा, बरोबर बरोबर. TSC वाल्यांसाठी तर दक्षिणा खूप बेटर आहे. खूप बेटर आहे, खूप. हो का. म्हणजे त्यांचं सिलेक्शन लवकर होते होतेच STSC म्हणजे वाल्यांचं. कॅटेगरी वाईज सिलेक्शन बघितलं तर. आणि क्लॅटचं पण एक्झाम असते का? काय मॅम? क्लॅट तू क्लॅट बद्दल पण सांगत होती ना, एक क्लॅट. हा, क्लॅट. हो. क्लॅटची एक्झाम आहे ना, ते म्हणजे जे कॉमर्स फील्डमध्ये आहे, जेव्हा हा सायन्समध्ये आहे, ज्यांना इंटरेस्ट. लॉ करायचं आहे, हा हा. तशा मुलांना एक्झाम दिले जाते क्लॅट नावाची. अच्छा मग अच्छा. त्याच्यानंतर सुद्धा त्यांना त्याच्यासाठी कोचिंग दिलं जाते फ्रीमध्ये सिलेक्टेड मुलांना. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला चांगलं कॉलेज भेटला पाहिजे 11th 12th नंतर, असंच ना. म्हणजे तुम्ही 10th हा. नंतर CBSE मध्ये शिकता. ज्या मुलांना नीट करायचं ते 11th 12th सायन्स घेता, ज्यांना कॉमर्स करायचं कॉमर्स घेऊ शकता ना 11th 12th तिथूनच. म्हणजे 9th 12th पर्यंत आहे तिथेच 11th 12th तुम्ही सायन्स पण घेऊ शकता, कॉमर्स पण घेऊ, तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे करायचं ते, असंच ना. आणि इलिजिबिलिटी. हा, एलिजिबिलिटी पाहिजे सायन्ससाठी. त्यांना त्यांना मॅथ्स आणि सायन्स मध्ये चांगले मार्क्स पाहिजे. हा, सायन्स अच्छा साठी. अच्छा अच्छा. दक- आ- न- आणि अवती फाउंडेशनचं काय आहे, अवती फाउंडेशन? मॅम अवांती फाउंडेशन, अच्छा म्हणजे सॉरी, अवांती अवंती. फाउंडेशन 11th 12th मध्ये तेच बघतात मार्क्स वगैरे. नंतर त्याच्या थ्रू तुम्ही UPSC च्या कोचिंग साठी सिलेक्ट होतात अच्छा. अवांतीमध्ये. म्हणजे तुम्ही 11th 12th मध्ये चांगले मार्क्स भेटले तुम्हाला तर तुम्हाला UPSC चे कोचिंग क्लासेस फ्री भेटतील. हा, अवांती हा, फाउंडेशन थ्रू. ते पण सिलेक्टेड मुलंच असतात. हा ना, आता ज्यांना ज्यांना नॉलेज आहे, ज्यांचं इंटेलिजंट टेस्ट चांगलं आहे, ते सिलेक्ट जर झाले त्यांचं फ्युचर आहे, मग डायरेक्ट UPSC डायरेक्ट IAS होऊन येणार. सगळे ते आणि फ्री मॅम मध्ये असं नाही, भेटतं आपल्याला. हम्म. असं नाहीये की नवोदयमध्ये गेलो आपण झालो, असं नाही. हे तिकडे जाऊन पण खूप मेहनत करावं लागते. हो, ते तर इथे पण अभ्यास करावा लागतो तुम्हाला, ते तर आहे. आणि म्हणजे असं एक नाव मिळते ना नवोदयन म्हणून, नवोदय ते ते खूप सगळ्यांना चांगलं नाही असते. मिळत. हा, ते तर एक वेगळं आहे. तुम्हाला तुमचे टी शर्ट्स वेगवेगळ्या कलरचे आहे का नवोदयचे? मॅम मॅम 4 तिकडे ना टाईपचे टी शर्ट्स असतात. 4 हाऊस. हा, एक अच्छा. निलगिरी हाऊस टी शर्ट असते, हा. आणखीन अरावली हाऊसचं ब्लू, उदयगिरी हाऊसचं येल्लो असते. मी उदयगिरी मध्ये होती, तर हे शिवालिक हाऊसचं आहे रेड टी शर्ट. कोणसा हाऊस, शिवाली? हा, शिवालिक. शिवालिक. सरळ पर्वताचे नाव ठेवले का, माउंटेनचे नाव ठेवले का त्यांनी? हो, शायद हो. असंच काहीतरी आहे. हो मॅम, अरावली पर्वत माउंटेन आहे ना, अरावली हाऊस. अच्छा. तुझं कोणतं आहे? हा, निलगिरी पण पर्वत आहे ना, निलगिरी माउंटेन आहे ना. तुझं कोणतं आहे? हा. माउंटेन. आणि मॅम माझं उदयगिरी होता, उदयगिरी. उदयगिरी मग, अच्छा. म्हणजे तुमच्या टी शर्टचं लोगो तेच आहे का, जवाहर नवोदय विद्यालय दोघांसारखंच आहे का?
हो तेच तेच आहे आहे. मॅम. सो जवाहरलाल सेम बिहार. आहे. अच्छा अच्छा. व्यवस्थित. तेच आहे सेम. अच्छा म्हणजे फक्त कलर चेंज आहे हाऊस वाईज. अच्छा अच्छा. मग तुम्ही आणि मॅम बोला म्हणजे ना. आपण बघतो पण की जे JNV आहे ना त्यांचे रिझल्ट टॉप वर असते हमेशा, 10th हा. 12th हा, मधून सीबीएसई JNV टॉप मध्ये वर आहे. नेहमी जनरली स्टॉप करणार. विदाउट ट्युशन क्लासेस. नाही तर मुलं 11th हा 12th आणि सीबीएसईचे मुलं नाही काय नाही. करतात, किती ट्युशन लावतात. सीबीएसई स्कूलची 2 लाख फीस पण भरतात स्कूलची, आणि क्लासेसची पण 2 लाख फीस विदाउट जेनी वाले स्टुडंट जे असतात. आणि मग कुठे जाऊन त्यांना 90-80% भेटतात बरोबर. आणि तुम्हाला आणि इथे मॅम आता काही फ्रेंड्स आहेत, त्यांचं काय आहे ना, की माझी एक फ्रेंडने 99% आणले बिना स्टडी म्हणजे बिना क्लासेस लावून वगैरे, सीबीएसई बोर्ड मध्ये आणि 99%. मॅम तेच दीदी दक्षिणा आलाय आणि आता. बाहेरच्या बाहेरच्या अच्छा. मुलांचं असं आहे की त्यांचे मम्मी पप्पा त्यांना क्लासेस लावतात. हा हा. त्यांचं लायब्ररी त्यांची लावलेली, अच्छा. फाउंडेशनचे क्लासेस ते 9 पासून केलेले असतात, 6 पासून. आम्हाला आम्हाला फाउंडेशन नाही, काय नाही, जे शिकवतात ते शिकवतात, जे करतात आम्ही तेच करतो. आणि हा. तरी त्यांना एवढं पर्सेंट नाही ते नाहीये. अच्छा अच्छा अच्छा. 72 78 वरच त्यांचे पर्सेंट आहेत, बस त्यांच्यावरती पर्सेंटही नाही गेले. हो का. म्हणजे हम्म. सगळे म्हणजे तुम्हाला विदाऊट क्लासेस करून तुम्हाला स्कूलमध्ये जे टीच करतात त्याच्यामधून मुलं 99.9% घेतात. एवढे पर्सेंट भेटून हा. स्कूलचं रिझल्ट एवढं छान आलं होतं. आणि दक्षिणा म्हटलं मॅम तर दक्षिण तुम्हाला डायरेक्ट बँगलोरला पाठवतात अभ्यासासाठी पुढचं आहे की नाही. हो मॅम हो. सेल्फ स्टडी साठी पण त्यांचं तेवढं असतं ना. तुमच्याकडे लायब्ररी वगैरे आहे का? हा मॅम स्कूलमध्ये लायब्ररी पण आहे. आहे का. तुम्ही वेगळा अभ्यास करता. आनंदी सिलेक्शन झाला नाही ना. आनंदी द्यायचीच मॅम नव्हती स्कूल. ती म्हणत होती मी नाही जात म्हणते. हो जाऊ का. दिलं मग. अजून फेस्टिवल वगैरे सगळे सेलिब्रेट व्हायचे की नाही. करिक्युलर हा मॅम ऍक्टिव्हिटी सर्व. म्हणजे आणि नवोदय जर म्हटलं हा. काय विंटर म्हटलं. वॅकेशनच्या अच्छा. नवोदय म्हटलं, नवोदय जर म्हटलं तर काय होईल, एक तुमचं ब्राईट फ्युचर आहे बरोबर की नाही. नवोदय म्हटलं तर हा तुमची एक मॅम. लाईफ सेट होऊन गेली विदाऊट एनी, म्हणजे ज्या मुलं गरीब असतात, ज्यांच्याकडे फायनान्शियल इश्यू आहे, जर त्यांनी फक्त नवोदयमध्ये सिलेक्शन झालं तर त्यांची पूर्ण लाईफ सेट आहे असंच ना. आणि आता मी हा पण मॅम. कॉम्पिटिटिव्ह प्रिपरेशन करते. मला पण जेव्हा मी बघते एमपीएससी मध्ये जे करून घेतला आमच्याकडून म्हणजे एक्स्ट्रा प्रॅक्टिस पेपर्स घेतले, तुम्ही पण खूप केलं. हा हा. आणि आता मी म्हणजे बघ. एक दिवस झाला आमच्या नवोदयच्या म्हणजे कोचिंगसाठी. अच्छा अच्छा अच्छा. आज काही आपण नाही का तुमचे फोटोज बघू आपण, तुमचे नवोदयचे हा काही मॅम ठीक. फोटोज बघू. तुम्ही जे मला फोटोज टाकले म्हणजे मुलांना आपण दाखवू की कसं आहे काय म्हणून आपले क्लासेसचे. हे बघा, आपण आज झूम मीटिंग घेतली आहे. जवाहर नवोदय विद्यालयाचे सिलेक्टेड स्टुडंट्स आहे. तुम्हाला दिसते, स्क्रीन दिसते का? नाही नाही हा मॅम, मॅम दिसत नाहीये. विजिबल नाही आहे स्क्रीन. एक मिनिट. आता दिसते. मॅम लोडिंग होत आहे एक मिनिट. आता दिसते स्क्रीन. नाही मॅम, दिसत नाहीये. दिसत नाही. दिसते आता. हो आता दिसत आहे. हे बघा, आज आपण काय घेतलं. एक माझ्याकडे मी जवाहर नवोदय विद्यालय JNV साठी एक नवीन बॅच सुरू केली आहे. भावना कोचिंग क्लासेस आपल्या क्लासेसचं नाव आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि हे बघा, ही गौरी आहे. 2019 झाले सिलेक्ट. गौरी अशी दिसायची पहिले, आता गौरी अशी दिसते. रेड टी शर्ट वाली गौरी आहे. आणि हे स्नेहा आहे. 2020 मध्ये स्नेहा सिलेक्ट झाली होती बरोबर. ही स्नेहा आहे. येस. एक खुशाल पटेल पण होता स्नेहा ना, तुझ्यासोबत होतं ना. हा हो. तुषारचं पण सिलेक्शन झालं होतं 2020 मध्ये स्नेहासोबत. जेव्हा स्नेहा होती ती स्नेहाच्या बॅचचा होता तो. तो स्कॉलरशिप आणि नवोदय दोन्ही क्लासेसला सिलेक्ट झाला होता. आणि तो ऑलिम्पिक मध्ये पण सिलेक्ट झाला होता ना. त्यांनी ऑलिम्पिकची पण नॅशनल लेवलची एक्झाम दिली होती बरोबर.
हुशार होता स्नेहा खूप, म्हणजे खुशाल पण हुशार होतं. अभ्यास करायचं. खूप छान मुलगा होता तो पण. आणि नंतर देवांश देवरे हे स्कॉलरशिप मध्ये सिलेक्ट झाला होता आपल्याकडे. उर्मी सूर्यवंशी, ज्योती सूर्यवंशी, नंतर हे काव्या पोळकट, ही पण सिलेक्ट झाली होती बरं का आपली. आणि हे आकांक्ष लाखोडे पण होती, ती पण सिलेक्ट झाली होती ना. ती ना, तिला तिला थोडस मेडिकल इश्यू होतं, दिसत नव्हतं. पण तिला स्पेशल क्लास घेऊन मॅथ्स सायन्स इंग्लिश मी शिकवायची, आणि तिने खूप छान पर्सेंट भेटले, आणि तिला मॅथ्स मध्ये पण खूप छान मार्क्स भेटले. ठीक आहे नाही. स्कॉलरशिप मध्ये 2020 मध्ये आपले देवेश ढोरे, नंतर खुशाल पटेल, ज्योती सूर्यवंशी, नंतर 2019 मध्ये गौरी सोळंके, जी आहे गौरी आपली रेड टी शर्ट वाली. आनंद पोळकर पण होता, ऋषभ. आणि नवोदयचा रिझल्ट स्नेहा पण झाली, खुशाल पटेल झाला होता सिलेक्ट. नंतर आपली जी स्नेहा आपली ही आकांक्षा लाखोडे होती, जी 10th क्लास मध्ये होती माझ्याकडे, तिला 85% भेटले होते. आणि ती मॅथ्स मध्ये तिला 100 आउट ऑफ 80 मार्क्स. तिचं मॅथ्स एवढं वीक होतं खूप. पण तिचं मी घेतलं सगळ्यात, तिला सगळं बेसिक पासून शिकवलं. तिला मॅथ्स मध्ये 80 आउट ऑफ म्हणजे 100 आउट ऑफ तिला 80 मार्क्स भेटले. नंतर कार्तिकला 86% भेटले. स्वातीला, हे 10th रिझल्ट आहे आपले. नंतर इंडियन हम्म. टॅलेंट एक्झाम जी आपली होती, त्याच्यामध्ये पण मुलं सिलेक्ट झाले आपले 2020 मध्ये. महाराष्ट्र स्तरावर इंडियन टॅलेंट एक्झाम मध्ये 5वा क्रमांक आणला होता खुशालने, बरोबर. जेव्हा खुशाल 5th क्लासला होतं, तेव्हा त्याचा 5th रँक आला होतं महाराष्ट्र म्हणजे स्टेट लेवलला. आणि 2019 मध्ये पण ती एक्झाम आपण आपले मुलं सिलेक्ट झाले होते. 7th रँक होता काव्या पोळकर, तेव्हा ती 2nd क्लासला होती ती मुलगी. तिचा फोटो आहे, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे काव्या पोळकरचा स्टेट लेवलला 2nd रँक आला होता इंडियन टॅलेंट एक्झाम. जसे ऑलिम्पिक एक्झाम कशी असते तसे इंडियन इंडियन टॅलेंट एक्झाम व्हायची तेव्हा, आता पण होते. आणि फर्स्ट सेकंड थर्ड आपले ऑलिम्पिकचे रँकर्स पण होते. धैर्य ठाकूर हे माझ्या टीचरचाच मुलगा होतो. ठीक आहे, शीतल टीचरचा मुलगा होता हा. आणि म्हणजे माझ्या स्कूलमध्ये जेव्हा टीचर होते, मी जेव्हा 8th 9th ला होती, तेव्हा ते मॅम मला शिकवायचे. मग नंतर त्यांच्या मुलाला पण मी शिकवलंय. त्याचं पण रँक आलं होतं ऑलिम्पिड मध्ये. आर्या पोळकर, स्वराली, संकेत लाखोडे, खुशाल, देवेश ढोरे वगैरे सगळे मुलं होते आपले. हे बघा, हे काही फोटोज आहे. ही गौरी आहे, ही स्नेहा आहे, जे की जवाहर नवोदय विद्यालयामध्ये. हे यांचं क्लासचं फोटो आहे, आणि हे यांचं लाईव्ह फोटो आहे बघा. अकोल्यामध्ये सिलेक्ट झाला यांचं. नंतर हे JNU काही फोटोज आहे, आपली काही मेमरीज. गौरी अँड स्नेहाचा फोटो आहे. गौरी सोळंके रेड टी शर्ट वाली, जी की क्वालिफाईड आहे जवाहर नवोदय विद्यालय इन 2019 मध्ये. ओके. हे गौरीची स्कूलचे युनिफॉर्म, हे मागे क्लास क्लास वगैरे आहे वाटतं त्यांचे. आता ही मॅम स्नेहा. हाऊस मधले आहेत, रूम आहेत रूम. रूम्स राहायचे का? अच्छा अच्छा. हा, म्हणजे ते 4 बेड एका रूम मध्ये. अच्छा अच्छा. आणि स्नेहाचा फोटो आहे. हे कोणाचा आहे ग्रुप फोटो? जेएनवीचा, गौरीचं वाटतं ना. ही गौरी आहे, है ना? गौरीचा आहे ना ग्रुप फोटो? तुम्ही किती, हे हम्म. 10th आहे वाटते गौरी, है ना? हो, लास्ट मध्ये. हे काय पीए श्री स्कूल हे काय पीए श्री स्कूल म्हणजे? PM श्री स्कूल. पीएम. अच्छा. जवाहर नवोदय विद्यालय अकोला, अकोलाचा ग्रुप फोटो आहे. जे अकोला मध्ये झाले ना स्नेहा आणि गौरी सिलेक्ट. ही स्नेहा आहे ना, ती गौरी आहे? नाही मॅम, मी आहे. अच्छा. हा, ही स्नेहा आहे. बरोबर. हे ग्रुप फोटो आहे. हे स्कूल तुमचं हे क्लासरूम होतं का? क्लास मधलं आहे. प्रोजेक्टर पण लावला तुमच्या क्लासमध्ये? हो मॅम, प्रत्येक क्लास मध्ये प्रोजेक्टर. अच्छा अच्छा अच्छा, अरे वा. हे कशाचा फोटो आहे? फेअरवेलचं? मॅम नाही, जेव्हा वाल्यांचा फेअरवेल होता ना, तेव्हाच आहे ते. अच्छा अच्छा. आणि हे तर आपल्या क्लासचा फोटो आहे. कुठे आहे गौरी? वै स्नेहा, आहे. कोणत्या कलरची शर्ट? हे बघ, हे ब्लू कलरचं जे ड्रेस घातलंय ना, ही गौरी आहे. चष्मा होता तिला. आणि ही स्नेहा आहे, हे बघा स्नेहा. तिन्ही. हे आपले काही त्या क्लासेसचे फोटोज आहेत, मेमरीज. हे बघा, ही आकांक्षा लाखोडे जी 10th मध्ये पास झाली होती, बरोबर. आणि ही जी काव्या पोळकट 2nd क्लास मध्ये, ती स्टेट लेवलला 5th रँक आलाय तिचं, बरोबर. कुशालचा पण फोटोज आहे, काही फोटोज मी अजून ऍड करेल. ज्यांना पण क्लास वगैरे लावायचा असेल, ते मला 9767279801 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, क्लास जर लावायचा असेल तर. आता मला काही खूप मुलं होते की मॅम आम्हाला
जे मुलं नवोदयमध्ये सिलेक्ट झाले आहेत त्यांच्याशी बोलणं करून द्या, आम्हाला त्यांना विचारायचं आहे. तर यांना वेळ भेटत नाही आहे. आज सुट्टी होती म्हणून थोडासा असा घेतला आपण की बा चला पहिले आपण दोघीच बोलून घेऊ. नंतर जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा मला तुम्ही सांगा. एकदा आमच्या मुलांशी पण बोलून घ्या, त्यांना काय वाटते. नाही बाबा भीती, नवोदयमध्ये कोण जाईल कोण राहील काय कसं करेल. तुम्हाला जसा वेळ भेटला मला सांगा. मी झूम वर त्यांची मीटिंग घेऊन त्यांचे काही पॉइंट्स क्लिअर करून घ्या. आता कसं आहे, ते बिचारे लहान लहान आहे, किती जरी म्हटलं फिफ्थ मध्ये आहे ते, त्यांना काय माहित कसं असते काय असते. तुमचे हे व्हिडिओज पाहून त्यांना काहीतरी मोटिवेशनल भेटेल. आणि आम्हाला पण खूप छान वाटलं. आणि स्नेहाचं सांगितलंच नाही, स्नेहा सिलेक्शन कसं झालं काय. स्नेहाची जीत बघा बरं. स्नेहा तुझ्याबद्दल सांगा, राहायला सांगायचं. स्नेहा खूप जिद्दी होती कशासाठी, सिलेक्शन झालंच पाहिजे म्हणून. हा सांग स्नेहा, तुझं नाव पण सांगा. माझं नाव स्नेहा गजानन सोळंके आहे. मी हम्म. जस्ट 11th मध्ये आहे. माझं सिलेक्शन 6th मध्ये झालं होतं. 5th मध्ये मी मॅमकडे कोचिंग क्लासेस लावले होते. तेव्हा आमच्या बॅच मध्ये 12 स्टुडंट्स होते. 12 मधून आम्ही दोघं सिलेक्ट झालो होतो. एक मी आणि एक कुशल पटेल, पण तो गेला नाही कारण हम्म. की शाळेत काहीतरी असेल त्याचं. हम्म. नंतर सिलेक्शन झाल्यानंतर पहिले तर एक्झाम देऊन आल्यानंतर मला वाटत होतं की माझा पेपर खूप खराब गेला आणि माझं सिलेक्शन होणारच नाहीये. तेव्हा मग मी खूप रडली खूप रडली. मग घरी जायची पण इच्छा होत नव्हती की बा मम्मी कल्ला करेल म्हणून. मग ते नाही, आपण झाल्यानंतर आन्सर की घरी चेक केले नाही, आपण तो सीन मला खूप आठवते. आपण काय केलं होतं, आन्सर की चेक केले होते. म्हणजे ऑनलाईन आन्सर आन्सर की आली होती. मी आणि मावशी फर्स्टचा आन्सर सेकंड, थर्डचा आन्सर फोर्थ. मग जेव्हा चेक केलं रे, स्नेहाचे 4 क्वेश्चन रॉंग झाले होते. स्नेहा तिथंच राहायला लागली होती. मॅम माझे 4 क्वेश्चन सिलेक्ट झाले, रॉंग झाले, माझं सिलेक्शन होतो की नाही होत, तिथेच राहायला लागली होती. होते. मी खूप रडली होती. मग पप्पानी पैसे दिले होते टॉकीज मध्ये पिक्चर बघण्यासाठी. मग आपण पिक्चर बघायला गेलो होतो. तुम्ही हा पण मग होत्या तुझं मूड सोबत. फ्रेश करण्यासाठी आम्ही म्हटलं जाऊ दे, होऊन जाईल सिलेक्शन, बघू आपण. मग आम्ही थिएटरला गेलो होतो मूवी बघायला. कोणती मूवी होती ती. मॅम तानाजी द वॉरियर. तानाजी, हा तानाजी मूवी होती बरोबर. हा. स्नेहाचं मूड फ्रेश मग करायला आम्ही घेऊन गेलो होतो. मग नंतर रिझल्ट लागला. मग सिलेक्शन झालं. रिझल्ट लागल्यानंतर मग म्हणजे असं रड येत होतं की बा झालं म्हणून चांगलं वाटत. शेवटी सिलेक्शन झालं, मग खूप छान वाटलं. अरे वा आपणला म्हणजे गौरी तर ठीक आहे, होईल तर होईल सिलेक्शन, पण स्नेहा खूप जिद्दीने होती की नाही मला सिलेक्शन करायचंच आहे आणि मला माझ्या दिदीच्या मागे जायचंच आहे, मला नवोदयमध्ये जायचे म्हणजे जायचंय, तिला असं वाटत होतं. गौरी तर घाबरत घाबरत गेली. एक एक गोष्ट ही झाली छान, गौरी गेली म्हणून स्नेहा गेली. जर गौरी गेली नसती तर स्नेहाला माहित पण नाही पडलं असं की नवोदय म्हणजे काय आहे. स्कॉलरशिपची एक्झाम दिली असती. हा नवोदयची नाही दिली असती. नवोदयची नाही दिली असती असं आहे. हे दोघींनी खूप मेहनत केली. दोघी मुलं खूप म्हणजे हुशार पण होते आणि मेहनत पण करून घेतली माझ्याकडून, मी पण खूप मेहनत घेतली. आणि शेवटी त्यांचं फ्युचर झालं आज, है की नाही. आपण क्लासमध्ये येस किती पेपर सॉल्व्ह करून घ्यायचे, प्रॅक्टिस मी संडेला शनिवारी रविवार क्लासेस घ्यायची है ना. तुम्हाला काय मॅम. वाटते माझं शिकवण्याबद्दल, मुलांना ऍडमिशन घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे, घ्यायला पाहिजे क्लासेसमध्ये, कसं आहे. घ्यायला पाहिजे. कसं वाटलं तुम्हाला सगळं टीचिंग वगैरे सगळं कसं वाटलं. टीचिंग वगैरे पण चांगलं होतं. मेन म्हणजे तुम्ही जेव्हा शिकवत होते ना तेव्हा असं म्हणजे असं बोर नव्हतं वाटत. अच्छा. म्हणजे असं पिक्चर मध्ये बघतो आपण दुसऱ्यांची तर बोरिंग वाटतं थोडं. हा म्हणजे टीचिंग बोर व्हायचं नाही, आपण म्हणजे हसत खेळत. आणि आम्ही रविवार दिवसभर क्लास घ्यायचो. आणि मग डब्बा पार्टी पण करत होता डब्बा आपण. पार्टी, टिफिन घेऊन यायचो आणि दिवसभर आम्ही क्लास घ्यायचो. मग 4 वाजता घरी जायचं. खूप मजा पण केली आम्ही क्लासेस मध्ये. आणि शिकवलं पण, प्रॅक्टिस पण. मला स्वतःहून आठवते मी यांच्याकडून 20-20 पेपर सेट सॉल्व्ह करून घेतले होते. प्रत्येक टॉपिक वर मॅम खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह. आणखीन जे क्लासचे जे टॉप 3 रँकर्स आहेत म्हणजे क्लासमधून त्यांना हा गिफ्ट देत हा होते. त्यांना गिफ्ट वगैरे पण द्यायची मी. म्हणजे मुलांनी पण खूप सपोर्ट केला आणि मी. दिलेलं आहे तुम्ही गिफ्ट. काय दिलं होतं. मॅम एक टिफिन दिला होता तुम्ही. माझ्याकडे आहे आता पण. अच्छा अच्छा. म्हणजे कसं आहे. एक्झाम बोर्ड. हा एक्झाम बोर्ड पण दिलं होतं एक. हा एक्झाम बोर्ड दिलं होतं. हा ते फोटो मध्ये आता तेच होतं वाटतंय ना. हा म्हणजे जे मुलं सिलेक्ट व्हायची त्यांना आपण काहीतरी गिफ्ट द्यायचं. इन द हो. सेन्स आपण क्लासेस म्हणजे खूप बोर पण नाही व्हायचं आणि खूप हे पण नाही, आपण हसत खेळत. तुमच्याकडे स्कूलची पण ट्युशन लावली होती तर मी तर मग माझं टॉप 3 मध्ये येत होतं रँक. हा हा
हा होते होते म्हणजे मुलांना आपण सगळं करून घ्यायचं, स्कूल ट्युशन्स पण करून घ्यायची, नवोदय पण करून घ्यायची, सगळे करून घ्यायची मुलांकडून. आणि तुम्ही पण अभ्यास केला छान. म्हणजे असं नाहीये की फक्त माझीच मेहनत आहे, तुम्ही माझ्या क्लासला होते म्हणून तुमचा नवोदयमध्ये नंबर लागला, असं काही नाही आहे. 50-50 आहे. हम्म. ठीक आहे, 50-50 ऍक्सेप्ट करता ना तुम्ही की नाही? हो. 50-50 आहे. माझी मेहनत होती, तुम्ही मला मेहनत करून घेतली, तर तुम्ही आज नवोदय मध्ये सिलेक्ट झालेला आहे. आज तुमच्या तुमच्या टी शर्टला लोगो आहे जवाहर नवोदय विद्यालय समिती, बरोबर की नाही? आणि तुम्ही आज येस. तुमचं फ्युचर झाला की जरी म्हटलं तर, नाहीतर आज खूप अवघड झाला असतं शिकणं म्हटलं तर, आहे की नाही, सीबीएसई म्हटलं तर. म्हणून हम्म. तुम्ही बाकीच्या जे स्टुडंट्स आहेत त्यांना काय सांगा की बा खरंच नवोदयची एक्झाम दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे? मॅम दिली पाहिजे. आम्हाला पण आमच्या स्कूलमध्ये तेच सांगतात की तुमच्या आजूबाजूने ज्या पण स्कूल्स आहेत हा. तिथे जाऊन अवेअर म्हणून की बा नवोदयमध्ये एक्झाम द्या, तिथे खूप छान आहे, सर्व आणि व्यवस्थित आहे. तुम्ही गावाकडचे म्हणजे रिजन रुरल आणि अर्बन स्कूल होतं ना, तुमचं अर्बन स्कूल होतं ना? मॅम हो. तुमचं अर्बन सिलेक्शन झालं होतं. म्हणजे दोन कॅटेगरी असतात, एक रुरलची आणि एक अर्बनची. जर रुरल मधून सिलेक्ट झालं त्यांना कमी मार्क्स मध्ये लागून जातात, गावाकडच्या होतात. मुलांना. हा. आणि हा. जे अर्बन मध्ये होतात. त्यांना थोडासा जास्त कट ऑफ लागतो, पण नंबर लागतो, असं हो. नाही की नंबर लागत नाही. आता मला काय म्हणतात, हा. मी मुलांना आता बेसिक सांगितलं होतं की 70% सीट्स रुरल साठी असते आणि 30% सीट अर्बन साठी असते. तर मॅम 30% मध्ये आमचा नंबर लागेल का, आमचं सिलेक्शन होईल का, यांची थिंकिंग इथपासून आहे. तुम्ही नाही केले का? तुम्ही तर अरुण सिलेक्ट झाले ना, आहे की नाही? शहरीवर सिलेक्ट झाले, तुम्ही गावाकडून तुम्ही सिलेक्ट झाले. तर हम्म. गावाकडचे असो की सिटी सिटी मधले मुलं असो, सगळ्यांना अभ्यास करायचा आहे आणि तुमचं सिलेक्शन नक्की होईल. आपण एक न्यू बॅच, तुमचे काही फ्रेंड्स असेल किंवा ज्यांना कोणाला लावायचे असेल तर आपण एक न्यू बॅच लॉन्च केली आहे, जवाहर नवोदय विद्यालयाची, संध्याकाळी 6 ते 7. ठीक आहे. त्या बॅच मध्ये आता एक म्हणजे एक बॅच सुरू आहे आपली, ती पुढे गेली, आता नवीन बॅच सुरू केली आहे. जर कोणाला काही क्लास वगैरे लावायचा असेल तर ते मला या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, 9767279801. ओके. आपण एक न्यू बॅच स्टार्ट केली आहे जवाहर नवोदय विद्यालयाची, तर तुम्ही ज्यांना कोणाला हो. लावायचे ते क्लास लावू शकता. कोणाला काही पहिले चालेल. डेमो क्लास बघायला लागलं सर. आता आपण ऑफलाईन क्लास पण सुरू केले आहे, म्हणजे ज्यांना ऑनलाईन पण सुरू आहे आणि ऑफलाईन पण सुरू आहे. पहिले ऑफलाईन क्लासेस मूर्तिजापूर अकोला डिस्ट्रिक्टला राहायचं. आता मी आफ्टर मॅरेज मी आता औरंगाबादला संभाजीनगरला शिफ्ट झाली आहे, तर ऑफलाईन क्लासेस संभाजीनगरला आहे. मला अजून पण फोन येतात, मॅडम तुम्ही आहे का, क्लास घ्यायला लागली का? म्हटलं हो, पण मी आता संभाजीनगरला क्लास घेते. म्हणजे मुलांचं असं हम्म. म्हणणं आहे, ती मुलं सिलेक्ट झाली आमच्या पण मुलाला टाकायचं होतं असं तसं. तसं माझी बहिणी वगैरे मूर्तीपूरला घेते ऑफलाईन क्लास, पण माझा ऑनलाईन क्लास आहे. मी ऑनलाईन मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करून देणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे, तुमचे टेस्ट घेणार आहे, तुमचे डाऊट सेशन घेणार आहे. सगळे जे ऑनलाईन ऑफलाईनला होतं ते ऑनलाईनला पण आहे. तर ज्यांना इंटरेस्ट असेल ते ऑनलाईन क्लास जॉईन करू शकतात. ओके. आणि काही फोटोज मी टाकील अजून या व्हिडिओ मध्ये, मी लास्ट शेवटी तुम्हाला काही फोटोज टाकेल ज्याच्यामध्ये आपले काही मेमरीज आहे तुमचे. म्हणजे जे मुलं होते आपले तुमचे, गौरीच्या बॅचला 3च मुलं होते, स्नेहाच्या बॅचला 12 मुलं होते, त्यांचे फोटोज. खूप छान झाला आपलं नवोदय, म्हणजे क्लासेसचा प्रवास होता ना, खूप छान झाला. मला पण तो मोमेंट आठवते या. तसं तुमच्यासारखे मुलं मला अजून भेटले नाही, हे पण गोष्ट आहे. आणि तुम्ही नाही म्हणायचे मॅम तुम कहीं भी चले जाओ तुमको हमारे जैसे स्टूडेंट नहीं मिलेंगे, खरंच नाही भेटले. खूप छान वाटलं. आणि हे सेशन आपण मुलांसाठी घेतलं आहे, माझ्या क्लासेससाठी नाही. ज्यांना माहिती मी काय शिकवते ते तर डेमो लेक्चर बघून ते क्लास करतातच आणि लावतातच. फक्त मला मुलांना एक अवेअरनेस करून द्यायची होती की बघा, नवोदय मध्ये तुम्हाला असं भीती आहे की नाही, तिथे चांगलं आहे की नाही, मुलींना सिक्युरिटी आहे की नाही, सगळं चांगलं शिक्षण आहे की नाही. आता कोणी कोणी काय म्हणते, पहिल्यासारखं नवोदय नाही राहिला. आता बघा, असं म्हणतात मुलं, काही काही पॅरेंट्सची थिंकिंग अशी आहे की पहिल्यासारखं नवोदयमध्ये शिक्षण नाही राहिलं. तुम्हाला असं वाटते का? तुम्ही तर नाही आता मॅम. नवोदयमध्येच आहे ना शिक्षण, सगळे हो, फॅसिलिटी चांगलं. रूल्स रेग्युलेशन सगळं आहे, असं नाहीये. म्हणजे काही पेरेंट्सला असं जे, आता ठीक आहे ज्यांच्याकडे पैसा आहे तिथे ती आपल्या मुलाला सीबीएसई मध्ये टाकू शकतात, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना तर कमीत कमी ते त्यांचं फ्युचर बनेल ना. आणि मला तर असं वाटते, गरीब असो की अमीर, सगळे मुलांनी शिकले पाहिजे. आणि तुम्ही आमचं देशाचं भविष्य आहे. तुम्ही जर चांगले ऑफिसर झाले तर देशची अर्थव्यवस्था सगळ्या गोष्टी सुधारतील, बरोबर की नाही, हे की नाही? ओके. तुम्हाला पण बेस्ट ऑफ लक. तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, डॉक्टर होऊन आता नेक्स्ट व्हिडिओ आपण डॉक्टर बनून करू, आहे की नाही? तुम्ही दोघं चांगला हा. अभ्यास करा आणि
बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. ओके, चला. हो. ओके, अजून एक सेशन घ्यायचं बरं का आपल्याला, जेव्हा आपले हे मुलं, तुम्हाला कसं वेळ भेटत तेव्हा सांगा मला. मुलांचं म्हणणं असं होतं आम्हाला बोलायचं तुमच्यासोबत, म्हणजे त्यांना बोलायचं तुमच्यासोबत. त्यांचे काही डाऊट असेल तसं मी सगळे डाऊट त्यांचे लिहून घेतले होते, त्यांना काय काय विचारायचं आहे. तरी पण एकदा मी सांगेल, तुम्हाला जर वेळ भेटला तर तुम्ही त्यांच्याशी अर्धा एक तास का होईना त्यांच्यासाठी काढा. ठीक आहे, आणि येस त्यांच्याशी मॅम. बोला. ओके, चला बाय. बाय खूप मॅम. छान वाटलं. ओके, बाय बाय. हम्म.